नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे शापित नहुष. पर्वत उतरून मैदानावर जाण्याच्या प्रवासाला पांडव निघाले. त्यांनी सर्व आश्रमवासियांचे आणि आजूबाजूला राहणाऱ्यांचे निरोप घेतले. गंधमादन पर्वत सोडून जाणे ही पांडवांना अतिशय दुःख देणारी गोष्ट होती. ते मागे वळून सारखे त्या पर्वताकडे पाहत होते. लोमास ऋषींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ते इंद्राची राजधानी अमरावतीला परत गेले. त्यांचा वियोग होणार याचे अतिशय दुःख युधिष्ठिराला झाले. त्यांच्या सहवासात त्याचे दिवस अतिशय आनंदात गेले होते. त्यांच्याकडून तो बऱ्याच गोष्टी शिकला होता. प्रसिद्ध प्रश्रावन पर्वत पांडवांनी ओलांडला. मग ते कैलास पर्वतावर आले. त्याला पाहून आपण आपल्या जुन्या मित्राला भेटतो आहोत असे पांडवांना वाटले. पांडव वृषपर्वांच्या आश्रमात पोचले. तिथे त्यांनी काही काळ मोठ्या आनंदात घालवला. एक दिवस भीम शिकारीला गेला होता. तो रानात इथे तिथे भटकत होता. अचानक त्याला एक प्रचंड मोठा अजगर दिसला. विश्वास बसू नये इतका तो प्रचंड होता. भीमाने यापूर्वी इतका मोठा अजगर कधीच पाहिला नव्हता. आपल्याला धोका आहे हे भीमाला कळण्यापूर्वीच त्या अजगराने भीमाला आपल्या मिठीत कवटाळले. त्या अजगराचा भीमाच्या अंगाला स्पर्श झाल्याक्षणी भीमाला जाणवले की त्याच्या अंगातली सर्व शक्ती गळून गेली आहे. त्या अजगराची ही शक्ती पाहून भीम थक्क झाला. भीमाने त्याला विचारले, तू कोण आहेस? मला काय करायची तुझी इच्छा आहे? मी भीम नावाचा पांडव आहे. मी युधिष्ठिराचा धाकटा भाऊ आहे. मी अनेक सिंह, वाघ आणि हत्ती हाताळले आहेत. मी त्यांना अगदी सहजपणे ठार केला आहे. पण तुझं मला आश्चर्य वाटतं. माझ्यावरही मात करणारी ही तुझी शक्ती आहे तरी कसली? भीमाला आपल्या वेटोळ्यात घट्ट पकडलेला अजगर म्हणाला, मला भूक लागली आहे. तू अगदी योग्य वेळी आलास. हे माझं भाग्य. मी कोण आहे हे तुला सांगायचं झाल्यास ती एक दीर्घ कथाच होईल. मी एक मोठा राजा आहे. शापामुळे मी या पृथ्वीवर या रूपात आहे. मी माझ्या मुक्तीची वाट पाहत आहे. तो अजगर काही क्षण थांबला आणि त्याने आपल्या आयुष्याची कथा पुढे सांगायला सुरुवात केली. राजा नहुषाचं नाव तुझ्या कानी आलेलं असणारच. मीच तो नहुष. मला माझ्या सत्तेचा मद चढला होता. एकदा मी उद्धटपणानं अगस्त्य ऋषींचा अपमान केला. त्यांनी मला तू अजगराच्या रूपानं पृथ्वीवर वावरशील असा शाप दिला. त्यांनी मला स्वर्गातून खाली फेकून दिलं आणि आज मी या अवस्थेत आहे. मी किती काळ असा आहे हे माझं मलाच ठाऊक नाही. मला पश्चाताप झाला तेव्हा अगस्त्य ऋषी मला म्हणाले, तू बराच काळ या पृथ्वीवर राहशील. काही काळ गेल्यानंतर चांद्रवंशाचा राजा युधिष्ठिर तुझी सुटका करील. मला इतकंच आठवतं. माझ्या बाकी सर्व स्मृती पार पुसून गेल्या आहेत. अगस्त्य ऋषी मला म्हणाले की राजा युधिष्ठिर धर्मशास्त्रावरील तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल आणि तो येईल तेव्हा या पृथ्वीवरील सर्वात शक्तिमान पुरुष माझ्या वेटोळ्यात मी पकडलेला असेल. तो सर्वात शक्तिमान पुरुष तूच असावास आणि तूच युधिष्ठिराचा भाऊ असणार. माझ्या सुटकेची वेळ बहुधा आलेली असावी. माझं नशीब तरी पहा. मला तू आवडतोस आणि माझी इच्छा नसूनही मला तुला ठार करावं लागणार. मला हे केलंच पाहिजे कारण तो मला मिळालेल्या शापाचा भाग आहे. नहुषाचे हे बोलणे भीमाच्या हृदयाला भिडले. राजा नहुषाची त्याला दया आली. तो नहुषाला म्हणाला, मी तुझ्यावर जरा सुद्धा रागवलेलो नाही. मला या अवस्थेत मरावं लागतं आहे याचं मला वाईट वाटतं आहे. मला मरण येईल ते क्षत्रियासारखं, एखाद्या पशुसारखं नव्हे अशी मला आशा होती. मला मरणाचं दुःख नाही. माझ्या भावांना माझी गरज असताना मी त्यांना सोडून जातो आहे याचं मला दुःख होतं आहे. मी त्यांना ओलीस ठेवल्यागत त्यांची अवस्था आहे. लवकरच जे युद्ध होणार आहे ते जिंकण्यासाठी ते माझ्यावर विसंबून आहेत. अर्जुन अर्थात आहेच. तो माझ्यानंतरचा भाऊ. सर्व प्रकारच्या युद्धात कलेत तो निष्णात आहे. देवांकडून त्यानं दिव्य अस्त्र मिळवली आहेत. मी मेलो तरी काही हरकत नाही. माझा भाऊ या पृथ्वीचा राजा होईल. माझी द्रौपदी आणि माझी आई यांना माझा वियोग जाणवेल. माझ्यावर प्रेम करणारे माझे भाऊ माझ्या मृत्यूचा शोक करतील. त्यांना सगळ्यांना एकटं सोडून मला मरण येत आहे याचं मला दुःख होत आहे. मला मरणाचं भय नाही. मी दुर्योधनाची मांडी फोडीन आणि दुःशासनाचं रक्तप्राशन करीन. हे मी द्रौपदीला दिलेलं वचन मी पूर्ण करण्याआधी मरण येत आहे याचं मला दुःख आहे. पण त्याचा इलाज नाही.
जे नियतीला मंजूर तेच होणार. नहुशाने आपल्या वेटोळ्यात भीमाला घट्ट पकडले होते. त्याला हलताही येत नव्हते. भीमाला ठार करावे असे नहुशाला मुळीच वाटत नव्हते, पण त्याला तसे करणे भाग होते. ही त्याच्या मनाविरुद्ध असलेली गोष्ट करण्याचा तो निर्धार करीत होता. अनेक अपशकुन युधिष्ठिराने पाहिले. भीम कुठे आहे असे तो प्रत्येकाला विचारित होता. भीम शिकारीला गेला आहे असे द्रौपदीने त्याला सांगितले. भीमाला परत यायला इतका वेळ लागल्यामुळे युधिष्ठिर अगदी काळजीत पडला होता. भीमाला शोधण्यासाठी तो निघाला. पावलांचे ठसे, मोडलेली झुडपे आणि तुटलेल्या फांद्या यांच्यावरून भीम कुठल्या दिशेने आणि कुठल्या वाटेने गेला हे युधिष्ठिराला कळत होते. माग काढीत युधिष्ठिर बराच दूर गेला आणि अचानक त्याला अजगराच्या वेटोळ्यात अडकलेला भीम दिसला. ते भयानक दृश्य पाहून आपल्या हृदयाचे स्पंदनच थांबले आहे असे युधिष्ठिराला वाटले. आपले सगळे धैर्य एकवटून तो भीमाला म्हणाला, माझ्या बाळा, हे आहे तरी काय? काय झाला आहे तुला? तू या वेटोळ्यात सापडलास कसा? तू स्वतःला सोडवू शकत नाहीस काय? भीमाने त्याला सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या शक्तीचा काहीही उपयोग होत नाही असेही तो म्हणाला. तेव्हा युधिष्ठिर त्या अजगराला म्हणाला, तू कोण आहेस हे मला ठाऊक नाही. तुझी शक्ती मात्र मला दिसते आहे. तू सामान्य सर्प नाहीस. माझ्या भावाच्या शक्तीवर मात करील असा अजून कोणीही या जगात नव्हता. मी त्याचा वडील भाऊ आहे. कृपा करून तुला कसलं अन्न हवं ते मला सांग. तू मागशील ते अन्न मी तुला आणून देईन, पण तू माझ्या भावाला सोड. तो मला अतिशय प्रिय आहे. नहुष म्हणाला, मी नहुष आहे. हे ऐकताच युधिष्ठिराने त्याला साष्टांग नमस्कार घातला. नहुष, त्याचे पूर्वज यांची नावे प्रसिद्ध होती. नहुष इंद्राच्या घरी राहत होता. नहुषाचे नाव पृथ्वीवर आदरणीय होते. अशा या नहुषाला अजगराच्या रूपात आपण पाहतो आहोत यावर युधिष्ठिराचा विश्वास बसेना. नहुषाने त्याला अगस्त्य ऋषीचा शाप आणि युधिष्ठिराकडून त्याची मुक्तता ही सर्व हकीकत त्याला सांगितली. तो युधिष्ठिराला म्हणाला, आताच माझ्या सुटकेची मला संधी आहे. तुझ्या भावाचं जीवन माझ्या विळख्यात आहे. धर्मशास्त्रावरच्या माझ्या प्रश्नाची तू उत्तरं दिलीस तर मी भीमाची मुक्तता करीन आणि तुला माझी शापातून मुक्तता करता येईल. हा विचित्र प्रसंग होता. भावाचे आयुष्य धोक्यातून बाहेर काढण्यासाठी युधिष्ठिराला धर्मशास्त्रावरच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार होती. युधिष्ठिर नहुषाला म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची शर्त करीन. नहुषाने त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. नहुषाचा पहिला प्रश्न असा होता, ब्राह्मण या शब्दाची व्याख्या कोणती? युधिष्ठिर म्हणाला, ज्याच्याकडे सत्याचरण, औदार्य, सहानुभूती, क्रौर्याचा तिरस्कार आणि तप करण्याची क्षमता हे गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे. नहुषाने दुसरा प्रश्न विचारला, परमज्ञान म्हणजे काय? युधिष्ठिर म्हणाला, ज्याला परमज्ञान झाला आहे तो सुख आणि दुःख या गोष्टी समान मानतो आणि म्हणून परमज्ञानी हा कधी दुःखी होऊच शकत नाही. त्यानंतर नहुषाने समाज व्यवस्था, वर्णाश्रम आणि त्याचे 4 विभाग, जगण्याचे आणि वागण्याचे नीतिनियम याविषयी प्रश्न विचारले. युधिष्ठिराने सर्व प्रश्नांची अचूक आणि स्पष्ट उत्तरे दिली. ही उत्तरे देत असताना युधिष्ठिराची नम्रता व्यक्त होत होती. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असे युधिष्ठिर कधीही म्हणाला नाही. प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणायचा, तुझ्या प्रश्नाचं सर्वात समाधानकारक उत्तर हे असावं असं मला वाटतं. युधिष्ठिराच्या ग्रंथातले एखादे पान उसने घेऊन त्यापासून ऐकणाऱ्याला जराही न दुखावता आपली मते सौम्यपणे आणि कौशल्याने कशी व्यक्त करावीत हे शिकण्यासारखे होते. सौम्यता आणि शब्दांनी कुणालाही न दुखावणे या दोन्ही कलांवर युधिष्ठिराचे प्रभुत्व होते. युधिष्ठिराच्या संतत्वावर आणि विद्वत्तेवर नहुष प्रसन्न झाला. तो म्हणाला, तू फार मोठा माणूस आहेस. आजवर मी जी प्रज्ञावान माणसं पाहिली त्यांच्याहून मोठा. तुझ्या भावाची माझ्या विळख्यातून मी आनंदानं सुटका करतो आहे. तुझी ओळख झाल्यानंतर तुझ्या भावाला ठार मारणं कसं शक्य आहे? भीमाची सुटका झाल्यामुळे युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. नहुषासारख्या बुद्धिमान राजाची भेट झाली याचाही त्याला आनंद झाला होता. ते बोलत असताना भीमाचे आयुष्य धोक्यात होते हे युधिष्ठिर विसरूनही गेला होता. राजा नहुषाने विचारलेले सर्व प्रश्न युधिष्ठिराला अतिशय आवडले होते. आता युधिष्ठिराने नहुषाला प्रश्न विचारले आणि त्याने त्यांची उत्तरे दिली. दोघांचाही वेळ बघता बघता निघून गेला. इतक्यात आकाशातून रथ येताना दिसला.
तो पृथ्वीवर आला आणि त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. राजा नहुषाने आपला अजगराचा देह फेकून दिला आणि शाप मिळण्यापूर्वी होता तसा तेजस्वी राजबिंडा देह धारण केला. राजा नहुषाने पांडवांचा निरोप घेतल्यावर त्याचा रथ आकाशमार्गाने निघाला. काही क्षणातच तो रथ दिसेनासा झाला. भीम आणि युधिष्ठिर यांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिले आणि ते आश्रमाकडे निघाले. या विलक्षण अनुभवाने दोघांचीही मने थरारून गेली होती. वृषपर्व आश्रमात आणि प्रश्रावण पर्वताच्या उतारावर पांडव 1 वर्ष राहिले. मग त्यांनी पुन्हा मैदानाच्या दिशेने प्रवास सुरू केला. मोठ्या वेगाने ते प्रवास करीत होते. ते सरस्वती नदीच्या तीरावर आले. त्यांनी नदी ओलांडली आणि ते द्वैतवनात आले. पूर्वी ते इथे राहिले होते. त्यांना भेटण्यासाठी व्यास महर्षी इथे आले होते. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करायला अर्जुनाला उत्तरेकडे पाठव असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या फार काळ लोटला आहे असेच त्यांना वाटले. वनवासाची 11 वर्षे त्यांनी संपवली होती. आता 1 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी 2 वर्षे संपल्यानंतर या भयानक वनवासातून त्यांची सुटका होणार होती. त्यानंतर युद्ध या एकाच गोष्टीचा ते विचार करीत होते. पांडवांचे कौरवांशी युद्ध. भीमाचा चेहरा हळूहळू उजळत गेला होता. तो आनंदी दिसत होता. अशा रीतीने पांडवांचे दिवस चालले होते. नमस्कार सर्वांना, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे आणखी 2 वर्ष. पाऊस पडायला सुरुवात झाली. फार जोराचा पावसाळा होता. पांडवांनी पावसाळ्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. सरस्वती नदी पूर्ण भरली होती. अतिशय सुंदर असे ते दृश्य होते. पावसाळा संपायला आला तेव्हा पांडवांनी द्वैतवन सोडले आणि ते काम्यक वनात गेले. काम्यक वनात पांडव आल्याचे कृष्णाला कळले. पांडव भेटल्याला बराच काळ लोटला होता. इंद्राच्या अमरावतीहून परत आलेला आपला मित्र अर्जुन याला भेटण्याची त्याची इच्छा होती. आपली पत्नी सत्यभामा हिच्यासह कृष्ण पांडवांना भेटण्यासाठी काम्यक वनात आला. कृष्ण भेटल्यामुळे पांडवांचा आनंद हृदयात मावेना. कृष्ण आपल्या रथातून उतरण्यापूर्वीच पांडवांनी त्याच्या भोवती कडे करून आपले प्रेम व्यक्त केले. कृष्ण जेव्हा जेव्हा भेटे तो दिवस पांडवांना उत्सवासारखा वाटे. मग तो इंद्रप्रस्थात भेटो की काम्यक वनात. रथातून उतरलेल्या कृष्णाने अर्जुनाला पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. द्रौपदीने सत्यभामेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पांडव अतिशय आनंदात होते. कृष्ण शेजारी उभा असताना त्यांना कसलीही उणीव भासत नसे. अर्जुनाच्या पराक्रमाचे सर्वांना कौतुक वाटत असल्याचे कृष्णाने सांगितले. कृष्ण द्रौपदीला म्हणाला, सुभद्रा आणि तिचा पुत्र अभिमन्यू आनंदात आहेत. अभिमन्यूनं धनुर्विद्येवर प्रभुत्व मिळवलं आहे. या विद्येत तो आपल्या पित्याहूनही अधिक प्रवीण झाला आहे. तुझे 5 पुत्र आता माझ्याबरोबर द्वारकेत आहेत. दृष्टद्युम्नानं त्यांना शिक्षणासाठी माझ्याकडे ठेवलं आहे. हे सारे 6ही जण धिप्पाड आणि सशक्त दिसत आहेत. आपल्या वडिलांच्या प्रतिमा असेच ते आहेत. कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, युधिष्ठिरा, 11 वर्ष निघून गेली. आता आणखी 2 वर्ष कशासाठी थांबायचं? आपलं सैन्य तयार आहे. दृष्टद्युम्न आपला पिता आणि भाऊ यांच्यासह सैन्य घेऊन तयार आहे. कैकेय बंधूही युद्धासाठी तुझ्या परवानगीची वाट पाहतायत. आपण सगळे हस्तिनापुराला जाऊ आणि या धृतराष्ट्राच्या पुत्रांशी युद्ध पुकारू. आपण आता हल्ला केला तर ते आश्चर्यानं गडबडून जातील. तुला काय वाटतं? युधिष्ठिराने कृष्णाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, कृष्णा, तुला माझ्या भावना ठाऊक आहेत. धर्माच्या मार्गाहून जराही ढळलेलं मला नको आहे. उरलेली 2 वर्ष कशीबशी काढावीत असं मला वाटतं. ही गोष्ट कठीण आहे. विशेषतः माझ्या भीमाला कठीण आहे. पण त्याला इलाज नाही. मला माझं कर्तव्य केलं पाहिजे. तुझा सल्ला मी स्वीकारू शकत नाही. तू मला क्षमा कर. कृष्णाने भीमाकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, भीमा, आपण थांबूया. फक्त आणखी 2 वर्ष. त्यानंतर आपण जितकं संतापायचं असेल तितकं संतापू शकतो. त्यानंतर बोलण्याचा ओघ इतर विषयांकडे वळला. पांडवांनी सांगितलेले आपले विविध अनुभव कृष्ण ऐकत होता. इतक्यात मार्कंडेय ऋषी तिथे आले. मार्कंडेय ऋषी सर्वांचे आवडते होते, कारण ते कथाकथन अतिशय उत्तम करीत. ते सगळे मार्कंडेयांच्या भोवती बसले. कृष्ण मार्कंडेयांना म्हणाला, कृपा करून आम्हाला खूप गोष्टी सांगा. गोष्टी सांगितलेल्या मी ऐकल्या. त्याला बरीच वर्ष लोटली. मला झोपवताना माझी आई मला गोष्ट सांगायची.
मी एकामागून एक गोष्टी ऐकायचो, पण झोपायचो नाही. खूप खूप प्राचीन काळच्या गोष्टी मला फार आवडतात. हे जग कसं निर्माण झालं, प्रत्येक जीव कसा निर्माण झाला, या विषयावरच्या गोष्टी मला खूप आवडतात. थोर पुरुष, थोर स्त्रिया यांच्या कथाही मला फार आवडतात. ऋषीवर, तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी सर्व काही ठाऊक आहे. कृपा करून आम्हाला गोष्टी सांगा, खूप गोष्टी सांगा. तुमच्याकडून गोष्टी ऐकायला आम्हाला फार आवडतं. इतक्यात नारद मुनी तिथे हजर झाले. ते सगळे मार्कंडेयांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकू लागले. ज्ञानाची महत्ता, तपश्चर्याची शक्ती, महापूर आला तेव्हा विष्णूने घेतलेल्या मत्स्यावतार, लहान मुलाचे रूप घेऊन अश्वत्थानाच्या पानावर झोपलेला परमेश्वर, कृत, त्रेता, द्वापार आणि कली या युगांची वैशिष्ट्ये, दुंदुमार, कुवलाक्ष, अंगिरस आणि ऋषींच्या गोष्टी, अग्निदेव आणि त्यांचे स्वाहावरचे प्रेम, देवांसाठी शंकराचा पुत्र कुमार यांनी जिंकलेले युद्ध, अशा अनेक विषयांवरच्या गोष्टी मार्कंडेय सांगू लागले. आणि या गोष्टी सर्वांनी एकाग्र चित्ताने ऐकल्या. गोष्टी ऐकता ऐकता वेळ कसा गेला हे त्यांना कळले नाही. कृष्ण अनेक दिवस पांडवांबरोबर राहिला आणि मग द्वारकेला परत गेला. दुर्योधनाचे शांततेचे दिवस आता संपत आले होते. 13 वर्ष हा खूप मोठा काळ होता असे त्याला वाटत होते. पण पांडवांच्या वनवासाचा काळ आता संपत आला होता. तो संपण्यासाठी आता फक्त 2च वर्ष उरली होती. हा काळ वाढवता कसा येईल याचा विचार करीत दुर्योधन आता बसला होता. एकदा एक ब्राह्मण धृतराष्ट्रांच्या दरबारात आला. धृतराष्ट्रांनी त्याला नेहमीप्रमाणे पांडवांची खुशाली विचारली. पांडव सोसत असलेल्या अडचणी, भीमाची शक्ती, शंकराकडून अर्जुनाने मिळवलेले पाशुपत अस्त्र, कालकेय आणि निवात कवच यांचा त्याने केलेला वध, या सगळ्या गोष्टी त्याने धृतराष्ट्रांना सांगितल्या. त्यांना ज्या गोष्टी ऐकायच्या नव्हत्या त्या त्यांना त्या मूर्ख ब्राह्मणाकडून ऐकाव्या लागल्या. तो ब्राह्मण निघून गेल्यानंतर धृतराष्ट्र पांडवांवर आपण केलेल्या अन्यायाबद्दल आणि आपल्या पापकृत्यांबद्दल शोक करू लागले. त्यांचे हे वागणे त्यांचा पुत्र दुर्योधन याला मुळीच आवडले नाही. पांडवांपेक्षा आपण अधिक शक्तिमान आहोत असे दुर्योधन, राधेय आणि शकुनी यांनी धृतराष्ट्रांना पटवण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, दुःशासन, राधेय आणि शकुनी या चौघांनी पांडवांना दुःख देण्याचा एक मार्ग शोधून काढला. आपला मित्र दुर्योधन याला बरे वाटेल असे वागण्याचा राधेयाचा सतत प्रयत्न असे. तो दुर्योधनाला म्हणाला, माझ्या मित्रा, आता तू या जगाचा राजा आहेस. तुझे शत्रू आता रानटी श्वापदांप्रमाणे रानात हिंडत आहेत. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. ती जर तू अंमलात आणलीस तर तू पांडवांना दुःख देऊ शकशील. आपल्या शत्रूचं वैभव पाहणं यासारखी दुसरी दुःखदायक गोष्ट या जगात नाही. आपली संपत्ती आणि राज्य घालवून बसण्याच्या दुःखात ते दुःख अधिक मोठं आहे. आपण सगळे काम्यक वनात जाऊ आणि तिथं काही दिवस राहूया. ही आपली आनंदाची सहल असेल. पण आपले सेवक सोबत घेऊन सपत्नीक तिथं जायचं. आपलं सगळं वैभव पाहून पांडव रागानं आणि असूयेनं पेटून उठतील. तुमच्या बायकांना पाहून द्रौपदी द्वेषानं जळू लागेल. आपण काम्यक वनात जाऊया. राधेयाची ही सूचना दुर्योधनाने मान्य केली. तो म्हणाला, राधेया, तू मला अतिशय प्रिय आहेस. तुझे शब्द नेहमी माझ्या कानांना गोड वाटतात. पांडव ज्या अडचणी सोसत आहेत याविषयी मी ऐकलं आहे. मला हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. झाडाच्या सालीची वस्त्र नेसलेल्या भीमाला आणि अर्जुनानं मला पाहायचं आहे. इंद्रप्रस्थात माझ्याकडे पाहून हसलेल्या द्रौपदीचा गर्व भुईसपाट झालेला आणि तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागलेली मला पाहायची आहे. तुझी सूचना उत्तम आहे असं मला वाटतं. आता या सहलीसाठी पुरेशी कारणं शोधून काढ. कारणे शोधून काढण्यासाठी राधेयाने सगळी रात्र झोपेशिवाय घालवली. दुसरे दिवशी सकाळी तो दुर्योधनाकडे गेला आणि म्हणाला, आपण काय केलं पाहिजे हे मी तुला सांगतो. द्वैतवनाच्या शेजारीच आपली गायवाडी आहे. गायींची तपासणी करायची आहे असं निमित्त करून आपण तिथं जाऊया. आपण जाऊ नये यासाठी महाराजांना कुठलंच कारण सापडणार नाही. त्यांची परवानगी दरबारात मिळाली की नंतर खरं कारण त्यांना सांगू. आपल्या हृदयातली इच्छा आपण अशा रीतीनं पूर्ण करू शकू. शकुनींनी नेहमीप्रमाणे उत्साहाने या योजनेला मान्यता दिली. ते एकत्र आले आणि आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्याने हसले, हातात हात गुंफले. गायींची तपासणी करण्याची निरुपद्रवी कल्पना त्यांनी दरबारात मांडली आणि राजाची परवानगी मिळवली. त्यानंतर त्यांनी खरे कारण राजाला सांगितले. राजाला ही कल्पना आवडली नाही. ही कल्पना धोक्याची आहे असे त्यांना वाटले. ते म्हणाले,
जवळच असलेल्या काम्यक वनात पांडव आहेत. तुमच्यावर युधिष्ठिराचा राग आहे. द्रौपदी तिथं आहे. पांडव तुमच्यावर हल्ला करून सूड उगवतील. अर्जुनाच्या वाढत्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आहे. तुमची योजना मूर्खपणाची आहे. मला ती आवडलेली नाही. तुम्ही तिथं जाऊ नका. त्यांनी व्यक्त केलेल्या भयाला हसून शकुनी म्हणाले, युधिष्ठिर सद्गुणी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. त्याचे भाऊही सद्गुणी आहेत. ते आम्हाला इजा करणार नाहीत. मनात नसताना राजाने त्यांना संमती दिली.